नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी चरित्र सारामृताचे एक दिवसीय पारायण कसे करायचे हे बघणार आहोत। आजकालच्या धावपळीच्या या जगामध्ये प्रत्येकाला 7 दिवसाची पारायण करायला मिळेलच असे नाही किंवा 7 दिवस पारायण करण्यासाठी टाईम मिळेलच असे नाही। मग त्यांनी एक दिवसीय स्वामी चरित्र सारामृताचे पारायण कसे करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। एक दिवसात त्यांनी कोणते नियम पाळायचे, कशी पूजा मांडणी करायची, पूजा कधी उचलायची, किती अध्याय वाचायचे, एक दिवसाचे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण कसे करायचे हे आपण बघणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। स्वामी चरित्र सारामृत हे एक पुस्तक नसून हे एक दिव्य भव्य ग्रंथ आहे। बघा, हे ग्रंथ, हे पुस्तक आपल्या आयुष्याचं सोनं करतं। आपले कुठलेही अडचणी असू द्या, कुठलेही संकट असू द्या, कुठलीही इच्छा असू द्या, याच्यासाठी आपल्याला हे एकच स्वामी चरित्र सारामृताचं ग्रंथाचं पारायण करायचं आहे। बघा, आपण आजारी असल्यावर आपण वेगवेगळ्या आजारासाठी वेगवेगळे औषधं खात असतो, पण जर का आपल्याला वेगवेगळ्या समस्या असतील, अडचणी असतील आणि यातून आपल्याला मात करायची असेल, यावर आपल्याला मात करायची असेल तर आपल्याला फक्त हे एकच औषध घ्यायचं आहे, ते म्हणजे स्वामी चरित्र सारामृत। बघा, जो पण कोणी स्वामींचं स्वामी चरित्र सारामृत यातील क्रमशः 3 अध्याय रोज वाचतात, बघा त्यांच्या जीवनाचा सारा भार हे स्वामी समर्थ उचलतात। याचप्रमाणे ज्यांना स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे आणि ज्यांना 7 दिवस करायला जमत नाही, त्यांनी एका दिवसात कसं करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्हाला जर का एक दिवसीय स्वामी चरित्र सारामृत हे पारायण करायचं असेल तर बघा, सर्वात अगोदर आपल्याला याच्यासाठी तुमच्याकडे स्वामी समर्थांचा फोटो पाहिजे किंवा दत्त महाराजांचा फोटो पाहिजे। यानंतर तुमच्याकडे स्वामी चरित्र सारामृत ही पोथी पाहिजे, हा ग्रंथ पाहिजे। आता ज्या दिवशी तुम्हाला हे पारायण करायचं आहे त्या दिवशी बघा, तुम्हाला सर्वात अगोदर तुमची देवपूजा करून घ्यायची आहे। याच्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे, 2 विड्याची पानं, एक सुपारी लागणार आहे, एक तुमच्याकडे जेही काही फुलं असतील ती फुलं तुम्हाला घ्यायची आहे, अष्टगंध घ्यायचा आहे, गोडाचा नैवेद्य, दूध घेऊ शकतात, खडी साखर घेऊ शकतात, एखादं फळ तुम्ही घेऊ शकतात। अगदी साधी सोपी मांडणी आहे याची। आपल्याला जिथे पूजेची मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे। शक्यतो तुमचं देवघर जिथे असेल त्याच्या बाजूला तुम्ही ही मांडणी करू शकतात। ती जागा स्वच्छ करून घ्या। खाली रांगोळीने स्वस्तिक काढा, स्वस्तिकवर हळदी कुंकू टाका, त्यावर एक पाट किंवा चौरंग ठेवा, त्यावर एक स्वच्छ कपडा अंथरून घ्या। त्यावर तुम्हाला स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर मूर्ती किंवा तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो ठेवून घ्यायचा आहे। फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। यानंतर तुमच्याकडे हिना अत्तर असेलच ते हिना अत्तर तुम्हाला फोटोला किंवा मूर्तीला लावायचं आहे। स्वामी महाराजांना तुम्हाला अष्टगंध लावायचा आहे। बघा, स्वामी समर्थांची मूर्ती असो किंवा फोटो असो, आपल्याला चुकूनही हळदी कुंकू लावायचं नाही, तर आपल्याला अष्टगंध लावायचा आहे। हार आणला असेल तर तुम्ही हार घालू शकतात। यानंतर आपल्याला स्वामी चरित्र सारामृताची पोथी लागणार आहे। ती पोथी आपल्याला पाटावर एका साईडला ठेवायची आहे, एका साईडला आपल्याला नारळ ठेवायचा आहे, त्यावर एक लाल फूल ठेवायचं आहे, 1 रुपया किंवा 11 रुपये दक्षिणा ठेवायची आहे। त्यानंतर तुम्ही दुसऱ्या बाजूला शंख असेल तर शंख ठेवू शकतात, घंटी असेल तर घंटी ठेवू शकतात। सर्वात अगोदर आपल्याला पूजेची मांडणी करण्याआधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। दिव्याखाली आपल्याला थोडेसे तांदळाचे आसन द्यायचं आहे। बघा, तांदळाच्या आसनावर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। दिव्याची हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला बाकीच्या पूजेची मांडणी करायची आहे। पूजेची मांडणी करून झाल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा संकल्प सोडायचा आहे। बघा, तुम्ही जरी एक दिवसीय हे पारायण करणार असला तरीसुद्धा तुम्हाला हा संकल्प सोडायचा आहे। मग तुमची जीही काही इच्छा असेल ती इच्छा तुम्ही त्या संकल्पात बोलायची आहे। मी हे पाठ, हे पारायण एका दिवसासाठी किंवा एक दिवसीय करणार आहेत, हे माझ्याकडनं तुम्ही करून घ्या, असं तुम्हाला स्वामी महाराजांना विनंती करायची आहे। यानंतर तुम्ही जेही काही फळं आणलेली असेल ते फळं तुम्हाला स्वामींपुढे ठेवायची आहे। शक्य झाल्यास तुम्ही इथं केळी ठेवली तरी चालेल। केळी ठेवताना कधीही ती सिंगल ठेवू नका, एक केळ ठेवू नका, तुम्हाला जोड केळ ठेवायचं आहे। यानंतर तुम्हाला पान, जे तुम्ही विड्याची पानं घेतलेली आहेत त्यावर तुम्हाला सुपारी ठेवायची आहे। तुम्हाला हा विडा तुम्हाला स्वामींच्या फोटोसमोर ठेवायचा आहे। बघा, तुम्हाला गणपती बाप्पांच्या स्वरूपात तुम्हाला ही सुपारीची मांडणी करायची आहे। तुम्ही या सुपारीला पाण्याने अभिषेक घाला, स्वच्छ पुसून घ्या। त्यानंतर तुम्ही विड्याचं पान घ्या, त्यावर थोड्याशा अक्षता ठेवून तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे आणि तुम्हाला पूजा करायची आहे। तुम्हाला सुपारीला म्हणजेच गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता फूल वाहून
गणपती बाप्पांची पूजा करायची, यानंतर स्वामी महाराजांची पूजा करायची, त्यानंतर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे। संकल्प सोडून झाल्यानंतर तुम्हाला बघा धूप दीप तुम्ही जेही काही लावणार असाल ते तुम्हाला लावायचं आहे। रांगोळी तुम्हाला काढायची असेल तर पाटाभोवती चौरंगाभोवती तुम्ही रांगोळी काढू शकतात आणि तुम्हाला हे वाचन करायला सुरुवात करायची आहे। आता हे वाचन कसं करायचं तर बघा, हे वाचन तुम्हाला एका बैठकीत करायचं आहे। बसण्यासाठी तुम्हाला आसन घ्यायचं आहे। हे पारायण तुम्ही करत असताना तुम्हाला साडी आवर्जून घालायची आहे, हातात बांगड्या घालायच्या आहेत, कपाळाला कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्या पाठाला सुरुवात करायची आहे। आता तुम्ही जो काही नैवेद्य बनवला असेल तर तुम्ही तो नैवेद्य दाखवू शकतात किंवा तुमचं पारायण झाल्यानंतर तुम्ही नैवेद्य किंवा फळाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात। आता बघा, आपल्याला पारायण कसं करायचं तर यामध्ये तुम्हाला 1 ते 21 अध्याय हे वाचायचे असतात। या ग्रंथात 1 ते 21 अध्याय आहे आणि हे तुम्हाला एका दिवसात वाचायचे आहे। एका बैठकीत तुम्हाला हे अध्याय वाचायचे आहे। बघा, आपण इच्छापूर्तीसाठी संकल्प सोडून जर काही पारायण करणार असाल तर तुम्हाला एका बैठकीत हे वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे। यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर स्वामी स्तवन वाचायचं आहे। त्यानंतर तुम्हाला 1 ते 21 अध्याय हे स्वामी चरित्र सारामृताचे वाचायचे आहे। यानंतर तुम्हाला 11 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि 11 वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे। तर एवढ्या सेवा तुम्हाला ह्या एका दिवसात करायच्या आहे। हे पारायण आपण एका दिवसासाठी करत असल्यामुळे शक्यतो आपण हे एका बैठकीत वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुम्हाला जर का तहान लागत असेल तर तुम्ही बाजूला 1 ग्लास भरून पाणी घेऊ शकतात, म्हणजे तुम्हाला मध्ये उठावं लागणार नाही। पारायण करत असताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही आहे, मध्ये कोणी आलं तरी आपल्याला त्यांच्याशी बोलायचं नाही आहे। फोन देखील तुम्ही बाजूला ठेवायचा आहे, कोणाचा फोन जरी आला तरी आपल्याला उचलायचं नाही आहे। आता जर का एखाद्याला लहान मुलं असतील मग त्यांनी कसं करायचं तर बघा, लहान बाळ असेल तर तुम्ही लहान बाळाला जर का तुम्हाला घ्यावं लागलं तर तुम्ही लहान बाळांना घेऊ शकतात। तेवढ्यापुरतं तुम्ही वाचन थांबवायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही हे वाचन कंटिन्यू करायचं आहे। आता याचे नियम काय तर बघा, तुम्ही एका दिवसासाठी हे पारायण करणार असल्यामुळे तुम्हाला फक्त 1 दिवस हे नियम पाळायचे आहे। तुम्हाला या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। या दिवशी तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही आहे, घरात मांसाहार करायचं नाही आहे। या दिवशी फक्त तुम्हाला परान्न घ्यायचं नाही आहे, म्हणजे बाहेरचं अन्न तुम्ही या दिवशी खायचं नाही। याचबरोबर या दिवशी तुमचे विचार देखील हे सात्विक ठेवायचे आहे, तुमच्या भावना या देखील सात्विक असल्या पाहिजे। या दिवशी कोणालाही खराब, कोणाशी वाद घालू नये, कोणाशी भांडू नये, कोणाला अपशब्द बोलू नये। या गोष्टींचं पालन आपल्याला या एका दिवसासाठी करायचं आहे। तुमचं हे वाचन करून झाल्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांची आरती करायची आहे। बघा, अशा पद्धतीने 1 दिवसीय पारायण तुम्ही करू शकतात। तुम्हाला जर काही 7 दिवसासाठी करायचं असेल, 21 दिवसासाठी करायचं असेल, 51 दिवसासाठी करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही याच पद्धतीने हे पारायण करू शकतात। नियम हेच असणार आहे, जे तुम्ही एका दिवसासाठी नियम पाळणार आहे ते तुम्हाला 7 दिवसासाठी नियम पाळावे लागणार आहे। तुमच्यासुद्धा काही इच्छा असतील, अडलेली कामं असतील किंवा तुमच्या आवडीसाठी तुम्हाला हे पारायण करायचं असेल तर तुम्ही हे 1 दिवसीय पारायण नक्कीच करू शकतात। अगदी 1 ते 21 अध्याय अगदी छोटे अध्याय आहे, वाचायला बसला तर अगदी 1.5 तासात तुमचं हे पारायण करून होतं। नवीन असाल तर थोडा वेळ लागू शकतो, पण अनुभूती असे हे पारायण आहे। बघा, हे पारायण तुम्ही केलं तर तुम्हाला याची अनुभूती नक्कीच येणार आहे। स्वामी महाराजांच्या तुम्ही सेवा केल्या, त्यांचे नित्यसेवेमध्ये हे स्वामी चरित्र सारामृतातील अध्याय जर का क्रमशः 3 अध्याय तुम्ही वाचायला चालू केले तर बघा, तुमच्या सर्व अडचणी ह्या दूर होणार आहे। तुमच्या स्वभावात, तुमच्या वागण्यात, तुमच्या इतर गोष्टींमध्ये नक्कीच बदल होणार आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।